नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय एबीपी माझा. हा आहे आपला एक्सप्रेस वे. खरं तर महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान. परंतु सध्या हा एक्सप्रेस वे आणि त्याची अवस्था कमालीची बिकट झालेली आहे. आपण खरं तर वेळ वाचवण्यासाठी एक्सप्रेस वेवरनं प्रवास करतो, परंतु सध्या इथे दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे 2 तासांचा हा प्रवास 3-4 तासांवरती गेलेला आहे आणि पुन्हा तुमचा हा सगळा प्रवास सेफ होईल, सुरक्षित होईल याची हमी कुणीही देत नाही. आणि अशी परिस्थिती असताना एक्सप्रेस वेवरती टोल का भरायचा असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवासी विचारू लागलेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेची दुरुस्ती सुरू असताना सुद्धा आयआरबीची टोल वसुली अगदी राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही टोल वसुली पूर्णपणे बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत. तटकरे साहेब, बिकट अवस्था आहे एक्सप्रेसवेची, तरी सुद्धा टोल अजूनपर्यंत का भरावा लागतो एक्सप्रेसवेवर? एक तर या संदर्भामध्ये ज्याला दरड कोसळली, काही जणांचा मृत्यू झाला, त्याला सभागृहामध्ये निवेदन करत असताना या विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की तातडीने ही दुरुस्तीचं काम संपुष्टात येईल. पण आता जी काय आपल्याकडून माहिती मिळते आहे किंवा आम्ही प्रवास केल्याच्या नंतर जे काय पाहायला मिळत आहे, या दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी कदाचित हा त्यांनी सांगितलेल्यापेक्षा अधिक जास्त लागण्याची शक्यता नाकारता येऊ शकणार नाही. आणि एक्सप्रेस वे वरती टोलची आकारणी होत असताना वेळेची बचत, इंधनाची बचत असं गृहीत धरूनच टोलची आकारणी त्या ठिकाणी होते. पण आता जे काही दुरुस्तीच्या नावाच्या खाली जे काही काम सुरू आहे त्याच्यामुळे जुन्या हायवेने जेवढा वेळ प्रवासाला लागत होता त्याच्यापेक्षा जास्ती वेळ आता एक्सप्रेस हायवेच्या प्रवासाने लागतो आहे. तर या संदर्भामध्ये आता सरकारने एक ठामपणाची भूमिका घेतली पाहिजे की दुरुस्तीच्या कालावधीपर्यंत तरी किमान टोलची वसूल त्यांनी थांबावी किंवा जितक्या लवकर त्यांना दुरुस्ती करता येईल तेवढी करण्याचा त्याने प्रयत्न करावा. तटकरे साहेब, आमच्या समोर काही निरीक्षणं आलेली आहेत. ती निरीक्षणं आम्ही तुम्हाला दाखवतो. ती निरीक्षणं आपण जरा बघूयात. आपण राहाच आमच्या सोबत. 10 ऑगस्ट पर्यंत एक्सप्रेस वेचा घाटातला जो टप्पा आहे तो दररोज दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बंद राहील. म्हणजे अजूनही 6 दिवस बाकी आहेत. तर अनेक ठिकाणी एक्सप्रेसवेवरती खरं तर अडथळे येत आहेत आणि एक्सप्रेसवेवरती वेळ अजिबातच वाचत नाहीये. तटकरे साहेब, इतकं सगळं असताना सुद्धा टोल अजूनपर्यंत का, म्हणजे अजूनही टोल भरावा असं आपलं मत आहे? एक असं आहे की ज्या कारणाच्यासाठी टोल आकारणी केली जाते ते आता कारणच त्याच्यातून सफर होत नाही. बरोबर. त्यामुळे सरकारने आता त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. जितक्या शीघ्र गतीने हे काम पूर्ण करता येईल तेवढं केलं पाहिजे भविष्यामध्ये, कारण अजूनही पाऊस खूप मोठ्या प्रमाणावरती शिल्लक राहिला आहे. ज्या दिवशी तटकरे साहेब, आपण मागणी नाही करणार का विरोधक म्हणून की लोकांना त्रास होऊ नये आणि टोलचा जो बोजा आहे तो लोकांच्या डोक्यावरनं हटावा म्हणून टोल बंद करा? सरकारकडे आपण काय मागणी करणार? तीच मागणी करतोय मी. त्याची पार्श्वभूमी सांगत होतो मी. आता ते म्हणतील किंवा विरोधाला विरोध म्हणून बोलतात. माझ्या सांगण्याचा मतितार्थाच मध्ये आपण इंटरप्ट केलं. ज्या दिवशी दरड कोसळली त्या दिवशी तसा पाऊस नव्हता. नेहमीच पाऊस असता तर त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती तिथे निर्माण झाली असती. बरोबर. आता आमची हीच भूमिका आहे. जे त्यांनी शेड्यूल दिलं या शेड्यूल प्रमाणे दुरुस्तीच्यासाठी लागणारा कालावधी हा जास्ती आहे. त्याच्यामुळे दुरुस्तीचा कालावधी जास्ती असेल आणि प्रवासासाठी लागणारा कालावधी हा जुन्या हायवेपेक्षा जास्ती लागणार असेल तर टोल आता सरकारने आकारू नये अशी आमची मागणी आहे. निश्चितपणे. आणि तुमच्याप्रमाणे सर्व प्रवाशांची सुद्धा ही मागणी आहे की जर का उद्दिष्ट सफल होत नसेल एक्सप्रेस वेवरनं प्रवास करण्याचं तर टोल का भरायचा? खूप खूप धन्यवाद.